श्री विकास जाधव यांना पायांना सूज येणे, चालताना धाप लागणे आणि अशक्तपणा जाणवत होता. त्यांच्या पोटात खूप पाणी साचले होते आणि त्यांचे पोट पूर्णपणे फुगले होते. या लक्षणांमुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. तपासणीअंती रिपोर्ट्समध्ये लिव्हरशी संबंधित अनेक घटकांमध्ये समस्या असल्याचे लक्षात आले. त्यांचे लिव्हर 85 ते 90% खराब झाले होते आणि हेपॅटॉलॉजिस्टनी त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटशिवाय दुसरा पर्याय नसल्याचा सल्ला दिला होता. या परिस्थितीत त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीमध्ये उपचार सुरू करण्याचा निर्णय घेतला. माझं नाव विकास जाधव. पाय सुजलेले, पोट मोठं झालेलं आणि असं चाललं तरी धाप लागायची. जास्त चाललं तरी असं दम लागल्यागत होत होतं. त्यानंतर तपासण्या केल्या तर बिलोरुबिन रक्तातलं वाढलेलं, ब्लड कमी झालेलं, हिमोग्लोबिन कमी झालं होतं. त्याच्यानंतर बरेच पॅरामीटर जे ब्लडचे आहेत ते बरेच कमी होते. एक माझे मित्र आहेत, तर त्यांनी मला घेऊन आले इथं आणि माने सरांना भेटलो आणि तिथून औषधं चालू केली आम्ही. 11 जानेवारी 2025 रोजीच्या सोनोग्राफी रिपोर्ट्सनुसार लिव्हरचा आकार आकुंचन पावला होता आणि त्याची रचना असमान दिसत होती. त्यांच्या पोटात खूप पाणी साचले होते. 10 फेब्रुवारी 2025 रोजीच्या रिपोर्ट्सनुसार त्यांच्या बिलिरुबिनच्या पातळीत वाढ दिसून आली. त्यांचे टोटल बिलिरुबिन 2.01, डायरेक्ट बिलिरुबिन 1.4 आणि SGOT 56.5 होते. आता खूप छान, खूप सुंदर. आता पोटातलं पाणी गेलं, वजन कमी झालं, सगळं व्यवस्थित वाटतंय आता सध्या. मॉडर्न होमिओपॅथी डॉक्टर विजयकुमार माने यांच्याकडं मला आणलं आणि मग इथून होमिओपॅथिकचे औषधं मी घेतली. आता जवळजवळ 90% मला फरक पडलेला आहे. आता सगळे नॉर्मल रेंजला येत चाललेत रिपोर्ट. पोटातलं पाणी गेलं, हातापायाची सूज सगळी कमी झाली. आता पूर्ण बरोबर. मॉडर्न होमिओपॅथी येथे उपचार सुरू केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली. नियमित उपचारांमुळे त्यांच्या शरीरावरील सूज कमी झाली, पोटातील पाण्याचे प्रमाण पूर्णपणे कमी झाले आणि त्यांची प्रकृती स्थिर होऊ लागली. हेपॅटॉलॉजिस्टनी सांगितले की त्यांना आता लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज नाही. 9 जानेवारी 2026च्या सोनोग्राफी रिपोर्ट्सनुसार पूर्वीच्या तुलनेत त्यांच्या पोटातील आणि पेल्विसमधील पाण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. 10 मार्च 2026च्या रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण बिलिरुबिन पातळी 0.95 वर पोहोचली. डायरेक्ट बिलिरुबिन पातळी 48 वर पोहोचली. SGOT पातळी 33.8 वर पोहोचली. जर कुणाला लिव्हरचा सिरोसिस किंवा वगैरे कुठला प्रॉब्लेम जर असेल तर मॉडर्न होमिओपॅथी कावळा नाका कोल्हापूर इथं डॉक्टर विजयकुमार माने यांची भेट घ्यावी.